नेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले बी डी चव्हाण सर आहेत। तर यांचा आज वंचित बहुजन आघाडीमध्ये तिकीट जाहीर झालेले आहे, उमेदवारी जाहीर झालेली आहे। आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आपली भेट झाली, काय म्हणाले? काल बाळासाहेबांनी माझी उमेदवारी हिंगोली लोकसभेची जाहीर केली आणि बाळासाहेबांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज सकाळी आम्ही बाळासाहेबांच्या भेटीसाठी गेलो आणि बाळासाहेबांचे दर्शन घेतल्यानंतर बाळासाहेबांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि फॉर्म भरून निवडणूक लढवण्याचा आदेश दिला आहे आणि त्या आदेशानुसार आजपासून आम्ही काम चालू केले। त्याबद्दल बाळासाहेबांचे आम्ही तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने हिंगोली लोकसभेच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करतो। लोकसभेमध्ये आता कशा पद्धतीची तयारी असणार आहे, काय रणनीती आहे? तयारी आमचं जे काही उद्या सकाळपासून आम्ही माहूर गडापासून आमचा हे दौरा चालू होणार आहे। माहूर गडाच्या नंतर आमचं सारकानी आहे, मांडवी आहे, राजगड आहे, किनवट आहे, बोदडी आहे, इस्लापूर आहे, शिवनी आहे, हिमायतनगर आहे, तुमचं पोटा आहे, तामसा आहे, हदगाव आहे, वारंगा आहे आणि डोंगरकड्याला रात्री 10-11 वाजता आमची सभा संपेल आणि परवाला सकाळी 6 वाजेपासून वसमत, हट्टा सर्कल, त्यांना शिरड, शहापूर, औंढा, नरसी नामदेव, शेनगाव, हट्टा, त्यानंतर गोरेगाव आणि हिंगोली आणि कळमनुरी आणि तुमचं बाळापूरला आमचे निरोप समारंभ त्या दिवशीचं होईल 3 तारखेचं आणि 9च्या नंतर मी उमरखेड, महागाव आणि ढानकी या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहे आणि रात्री 12च्या नंतर दुसऱ्या दिवशीचं आव्हान जे आहे 4 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वाजत गाजत नामनिर्देशन पत्र आपण या ठिकाणी दाखल करणार आहोत। आपल्याला काय वाटते की लोकसभेमध्ये कुणासोबत फाईट असणार आहे? फाईट तर आता सगळं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आपल्याला समजेल की कोण कोणाच्या फाईटमध्ये आहेत, पण आता सध्याच्या घडीला तरी आमच्या फाईटमध्ये ते नाही एवढं आम्ही सांगू इच्छितो। कारण फाईट जे आहेत आता विस्थापित आणि प्रस्थापित दोन्ही दोघी एकमेकाच्या ते भांडणं करून घेणार, रक्तबंबाळ करून घेणार, एकमेकावर कपडे फाडून घेणार, त्याचे कपडे फाडून घ्यायचे त्याला मुबारक। आम्ही कोणाचे कपडे फाडण्यामध्ये जात नाही, पण आम्ही लोकांना हे सांग बाबा आम्ही गरीब माणसं आहोत, आम्हाला गरिबाने मतदान दिलं तरी चालते। म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं जे काही हत्यार आहे मताचं ते गोरगरीब माणसं पण यावेळेस सटकावून या लोकसभा मतदारसंघामध्ये करतील असं मी अपेक्षा करतो। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आहेत, सर या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कोणत्या सभा लागणार आहेत? ह्या निवडणुकीच्या रंधमावळीमध्ये आपल्याला श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या 3 सभा हिंगोली मतदारसंघात लागणार आहेत। त्याचबरोबर अंजलीताई आंबेडकर यांच्यासुद्धा 3 सभा आणि युवा नेते सुजात आंबेडकर साहेब यांच्यासुद्धा 3 सभा वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याला त्या घ्यायच्या आहेत आणि त्यांनी त्याची कन्फर्मेशन दिलेली आहे। आपण पाहिलं की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत डॉक्टर बी डी चव्हाण सर, तर आता येणाऱ्या 3 तारखेला किंवा 4 तारखेला हे जे बिम फॉर्म भरणार आहेत, तिकीट भरणार आहेत आणि असंख्य वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन या ठिकाणी उमेदवारी दाखल करतील। श्रीधर वावंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।